नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आलेलो आहे आपल्या नाचनवेल परिसरामध्ये. नाचनवेलमध्ये आमचे मित्र मान्य श्री गणेश भाऊ थोरात यांच्या टायर रिपेरिंग आणि पंक्चर आणि मोटरसायकल, कार व सगळ्या फोर व्हीलर आणि टू व्हीलर मध्ये यांचं एकदम मास्टर की हासिल आहे. त्यांच्या कामामध्ये एकदम तारतम्य आहे. बघता बघता तर भाऊ काम करायला सुरुवात करत्या आणि लगेच असं वाटतं की गप्पा मारू मारूच त्यांचं काम संपून जातं. अशी स्किल आज आम्ही गणेश भाऊ थोरात यांच्यात पाहिली. जे कस्टमर येईल त्यांना चांगल्या प्रकारची सेवा कशी दिली जाईल या पद्धतीनं आम्हाला आज त्यांचा अनुभव आला. आमचे मित्र मान्य श्री सरदार सिंग राजपूत नाचनवेलकर आज यांचा एक माणुसकीचा परिचय समोर आला. खरं तर ते आमचे मित्रच आहे, परंतु जेव्हा नाचनवेल शिवारामध्ये माझी गाडी पंक्चर झाली, बोलता बोलता गाडी पंक्चर झाली, नंतर मी गाडीकडे त्या दृष्टिकोन बघत होतो की आता काय करायला पाहिजे. तर तेव्हाच तुम्ही म्हणता ना की ज्याची तुम्हाला गरज आहे त्या अपेक्षा करा की आपल्याला कोणतरी पाहिजे. मी फोन लावला आमचे मित्र मान्य श्री पठाण साहेब यांना की अशा ठिकाणी गाडी पंक्चर झाली आणि तुम्हाला यावं लागेल. त्यांनी एका मिनिटात सांगितलं की मी काही काही बंदोबस्त करून देतो आणि तुमचं गाडीचं काम लगेच होऊन जाईल. सध्या मी गॅरेजवर आहे, गॅरेजवर कोणीच नाहीये. मग एवढं बोलत नाही तर आमचे मित्र मान्य श्री सरदार सिंग राजपूत साहेब हे गाडी मोटरसायकलवर त्याच्या शेतात चालली होती. त्यांनी मला बघता बघताच लांबूनच आवाज दिला की आज लय योगायोग भेट झाली वानखेडे साहेबाची. वानखेडे साहेब काय परिषदेमध्ये त्यांना माहितच नाही. वानखेडे साहेब त्यांना जेवढी खुश झाली त्याच्यापेक्षा 10 पट वानखेडे साहेब खुश झाली की कुठेतरी म्हणजे जे पाहिजे ते झालं. पठाण साहेबाचा फोन ठेवतच नाही, ठेवू बी नाही राहिलो. तोपर्यंत राजपूत साहेब सांगितले चला माझं माहिती कुठे जायचं. आणि त्यांनी क्षणाचा विलंब न करता लगेच त्यांच्या मोटरसायकल बसवलं आणि गणेश भाऊ थोरात यांच्या दुकानावर घेऊन आले. नाचनवेल चौफुलीवर विश्वकर्मा टायर्स पंक्चर अँड फॅब्रिकेशन वर्कशॉप अशा प्रकारचं मान्य श्री गणेश भाऊ थोरात यांचं दुकान आहे. मास्टर की हासिल आहे. आणि जेव्हा त्यांना राजपूत साहेबांनी म्हणलं की आपल्या बसा गाडीवर, आपल्याला त्या साहेबाची गाडी पंक्चर झाली लगेच तरी जायचंय. अहो त्यांनी क्षणाचाही विचार नाही केला, काहीच नाही. पहिल्या 10 सेकंडमध्ये ते गाडीवर बसले आणि आम्हाला 2 मिनिटात तिथे गाडीजवळ गेलो. त्यांनी बघितलं काय सिच्युएशन आहे. गाडीमध्ये हवा मारण्यास सुद्धा मशीन होती, ती बी लावून पाहिली आम्ही, जमलं नाही. म्हणजे तर टायर खोलावं लागणार होतं आणि दुसरं टायर बसणार, स्टेपनी होती म्हणून स्टेपनी आम्ही लगेच बसवून घेतली. तर भाऊनं बोलता बोलता स्टेपनी बसवून घेतली आणि लगेच पुन्हा गाडी चालू केली. पुन्हा गाडीमध्ये सामान टाकलं आणि त्यांच्या या विश्वकर्मा टायर्स आणि पंक्चर रिपेअरिंग दुकानावर आम्ही आलो आणि त्यांनी पुन्हा गाडीची जी सेटिंग होती चांगली बघितली, कसे टायरचं काय सिस्टम आहे ते सर्व बघितलं. टायर पंक्चर होते ते पंक्चर जोडून घेतलं. त्यांनी सांगितलं की टायरला टच बसलेला आहे म्हणे. आता आपल्याला माहितच आहे फुलंब्री ते नाचनवेल या रोडचं काम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात कुचेदार आणि कुचेदार दगड वगैरे आणि बरेचसे जे रस्त्यात आहे त्यातून गाडी येत असताना तुम्हाला हा प्रॉब्लेम येणारच आहे. तर काळजीपूर्वक तुम्हाला गाडी चालवावी लागणार आहे. तर मान्य श्री गणेश भाऊ थोरात यांनी काही क्षणाचा विचार न करता लगेच करून दिला ना. आता गाडी एकदम टकाटक आहे. गाडी तुमच्या समोर उभी आहे. तर ही परिस्थिती आहे मित्रांनो. जेव्हा तुमचे सत्कार्य आहे आणि जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा काय म्हणजे दृष्टिकोनात तुमचे सर्व मित्र कंपनी तुम्हाला सहकार्य करत असतात. आता आमचे मित्र मान्य श्री सरदार सिंग राजपूत साहेब यांचा आमचा चांगला परिचय झाला आणि त्यांची या रोड जमिनी आहे. तर इतका प्रेमळ आणि अति उत्साही माणूस माझ्या मित्र कंपनी मधला एक आहे आणि त्यामुळं त्यांनी आता पुढे शब्द जाऊन आले पुन्हा लगेच आमच्या सोबत जोडलेली बी आहे. तर भाऊ रामराम करा आमच्या प्रेक्षक वर्गांना. तर हे असे आमचे राजपूत साहेब आणि गणेश भाऊ, तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आपलं वय किती आहे? 31 वर्ष वय. आणि किती वर्षापासून तू हे काम करायला लागली? भरपूर, तरी 15 वर्षापासून. म्हणजे हे वयात बी नव्हते आले, म्हणजे बाल्य अवस्थेमधूनच हे काम करायला लागले आणि आपल्याच आजूबाजूला म्हणजे जवळपास ते 31 वर्ष त्यांचं वय आहे आणि 15-16 वर्षापासून हे काम करू लागलेले. म्हणजे चांगले मास्टर की आलेलं आहे. आणि आता यांचं हे विश्वकर्मा टायर्स पंक्चर अँड फॅब्रिकेशन वर्कशॉप म्हणून त्यांनी या नाचनवेल टाकलेलं आहे. तर तुम्ही वयाच्या 15-16व्या 12-13व्या 15 वर्षापासून तुम्ही कामाला लागले. तर असं
असं काय तुमच्यामध्ये स्किल तयार झाली की तुम्ही इतकं फास्ट काम करता? काय काय तुमचं स्किल हे वडिलांनाच काय? मी वडिलांपासूनच शिकलो. वडिलांपासूनच मला समजूत भेटली. हो का? वडिलांनी सांगितलं आपल्या सगळ्या कस्टमरला सर्व्हिस चांगली द्यायची. वा वा. त्या हिशोबानं मी माझ्या वडिलांच्या हिशोबाने चालत आहे. क्या बात आहे. तर बघू शकता आपण की आपल्या परिवाराला ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्या लहानचं मोठं केलं आणि त्यांनीच आपल्याला स्किल दिली, म्हणजे आपले आई वडीलच आपले देवता आहे, हा शब्द त्यांच्या तोंडातून आलेला आहे की वडिलांनी मला हे शिकवलं की कुठेतरी कस्टमर चांगली सर्व्हिस दिली गेली पाहिजे, चांगली चांगली सेवा करायचं. अशा माध्यमातून मान्यश्री गणेश भाऊ थोरात ते सांगू लागलेले. म्हणजे सांगत तात्पर्य काय आहे की तुम्हाला तुमच्या कामातून तुमची ओळख तयार होती. आणि मी क्षणाचा विचार न करता आम्ही आज हा ब्लॉग बनवू लागलेलो आहे की कुठंतरी काम करणाऱ्या माणसाला काय किंमत असू शकते आणि त्या कशा पद्धतीने ते काम करू शकता. आज गणेश भाऊचं काम आहे. गणेश भाऊ, तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या गाड्यांचे पंक्चर आणि ते टायरचं काम करता? मी काम नाव सांगा. JCB, 4 व्हीलर सगळ्या ज्या गाड्या चालणाऱ्या सगळ्या गाड्यांचं पंक्चर काढतो. तर आपण बघू शकता की त्यांचं म्हणणं आहे की मला जवळपास सगळ्या गाड्यांचं, म्हणजे जी बी गाडी असेल मार्केटमध्ये त्या गाड्याचा आम्ही पंक्चर काढतो. तर ही क्वालिटी स्किल आहे. आता स्किल मी तो व्हिडिओ काढलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने त्यांनी स्किल वर्क केलं आणि कशा पद्धतीने त्यांनी लगेच गाडीचं रूपरेषा दाखवली. तर ही टेक्निक आहे. तर तुमच्या परिवारात किती जण आहे? 3 जण आहे. कोण कोण? भाऊ आहे मोठे, दोन्ही. हा, ते पण विश्वकर्मा याचे काम करतात, फॅब्रिकेशनचे, पंचरचे. हो का? तुमचं गाव मूळ कोणतं मग? शेलगाव. प्रॉपर तुम्ही शेलगावचे? प्रॉपर शेलगाव. तर नाचनवेल परिसरामध्ये यांचं दुकान आहे आणि शेलगाव येथे यांचं घर आहे. किती भाऊ आहे? 3 जण. 3 जण भाऊ आहे आणि त्यांच्या फॅमिली वगैरे? हो, फॅमिली वगैरे सर्वांचं लग्न वगैरे झालेले आहे. आई वडील? आई वडील सर्व आता शेलगाव इथून 4-5 किलोमीटर, 5-6 किलोमीटरवर आहे. आणि शेलगाव नाचनवेल हा माझा परिसर चिंचोली लिंबाजी कन्नड तालुक्यातील आणि फुलंब्री तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात माझा संपर्क आहे. त्या संपर्कपैकी आमचे गणेश भाऊ थोरात सुद्धा एक आहे. शेलगावला यांचं एक नोटरीचं काम होतं, ते सुद्धा मी यांच्या घरी करून दिलं होतं. काहीतरी होतं, काय होतं ते? याच ना आपलं जमिनीच. हा, तर अशा प्रकारे यांच्या घरात माझा पूर्वी संपर्क आलाच होता. तर सांगत तात्पर्य असं आहे की सगळ्या नागरिकांसोबत आपला संपर्क आहे आणि संपर्क करत असताना आपल्याला अडीअडचणी तेव्हा हे आपल्याला सहकार्य करतात आणि जेव्हा आपल्याला त्यांना अडीअडचणी तेव्हा आपण सहकार्य करतो. अशा पद्धतीने एकमेकांमध्ये एकमेकांच्या सहकार्याच्या भूमिकातून आम्ही काम करू लागलेलो आहे. तर ही मानसिकता आहे. मग आता आपली दिनचर्या कशी असते, कशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी दुकान आहे, तर आम्हाला ऍड्रेस सांगितला. ऍड्रेस म्हणजे हे कोणता एरिया आहे? एरिया नाचनवेल चौफुली. आणि तालुका वगैरे? तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 9403101047. तर जेव्हा केव्हा आपण या चिंचोली आणि नाचनवेल परिसरामध्ये आहात, नाचनवेल चौफुलीवर आहे आहात आपण, तर जेव्हा तुम्हाला गाडीबद्दल, टायराबद्दल काही अडचण आली, तुमच्या गाडीबद्दल काही इश्यू झाला, तर तेव्हा तुम्ही आमचे गणेश भाऊ थोरात यांना संपर्क करावा. त्यांनी नंबर आता दिलेला आहे. आणि पुन्हा काही तुम्हाला नंबर लागत असेल तर माझा नंबर आहे 9923344775. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला गरज पडली तेव्हा तुम्ही एकमेकांच्या सहकार्यातून इथे राहू शकता. मित्रांनो, परिस्थिती अशी आहे की 4 व्हीलर गाडी जी आहे, या गाडीला कधी बी अडचण येते. मग ती अडचण कधी तुम्हाला येऊ द्यायची नसेल, काही अडचण तुम्हाला सोडवायची असेल तर तुम्ही नक्कीच बसा ना. हो का? तर अशा पद्धतीनं आपण अशा एकमेकाला संपर्क करू शकतो. तर तुम्ही नक्कीच गणेश भाऊ यांना संपर्क करू शकता. आणि गणेश भाऊचा जो नंबर आहे पुन्हा एकदा सांगतो, 9130989850 हा तुमचा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही या नाचनवेल चौफुलीच्या आजूबाजूला जर तुम्ही कुठेही असाल, मग तुम्ही इकडं आडगावला असाल, इकडे शेलगावला असाल, इकडे नाचनवेलला असाल, डोंगरगावला असेल, किंवा इकडे तुम्ही पिशोर साईडला असाल, किंवा चिंचोली लिंबाजी परिसरात असेल, आणि कुठेही तुम्हाला अडचण आली तर हे डायरेक्ट व्हिजिट देता आणि तिथं तुमचा प्रश्न सोडवून देता. इतकी चांगली सर्व्हिस हे यांनी सुरू केलेली आहे. आणि ती आपल्या या परिसरामध्ये एका कॉलमध्ये भाऊ तिथे येतात. फक्त माझी विनंती सर्वांना की जेव्हा तुमचं काम केलं जातं तेव्हा त्यांचा चार्ज जो आहे तेव्हा त्यांना द्यायचा. कारण की कोणताही व्यक्ती सहज कोणाला सामाजिक सेवा करत नसतो. तर त्यांना परिवार असतो, परिवाराला 2 पैसे कंपनी करून देण्याची आणि त्यांना पोषण्याची त्यांची जबाबदारी असते. म्हणून 2 पैसे त्यांना देत राहायचे आणि तुमचं गरज पडली त्या ठिकाणी ते येणार. तर अशा परिस्थितीत गणेश भाऊ, तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने एखादा अनुभव सांगा की एखादी गाडी अशी खराब झाली तिथे मी गेलो होतो? भरपूर. आता एक
फॅमिली होती. हा. 10+ किलोमीटरवर फॅमिली एक अडचणीत आली होती. कोणता एरिया एरिया आहे आपलं मोवाडी फाटा. हा मोवाडी फाट्यानंतर तिथं गाडी पंक्चर झाली होती त्यांची. गाडी पंक्चर झाली तर मी गेलो तिथं, पण संपर्कच झाला मग संपर्क म्हणजे त्यांनी मला फोनवरच बोलवलं होतं. मग त्यांनी कोणती फोन घेतला जवळपासच्या लोकांनी नंबर दिला त्यांना, बस असं आहे अशा अशा ठिकाणी जा. त्यांनी फोन केला मला, मी गेलो एका शब्दामध्ये. एका शब्दात गेल्यानंतर मी तिथं जॉब वगैरे लावला. नट खुलत नव्हते. नट खुलाचे हे नव्हते तर मी डायरेक्टच जॉब लावल्यानंतर डायरेक्ट टायर काढलं. डायरेक्ट ट्यूबलेस टायर होतं ते. डायरेक्ट टायर लावून दिलं आणि हे केलं, गाडी चांगली करून दिली. गाडी त्यांचा प्रश्न सोडून दिला. आणि ती कुठली होती फॅमिली? काही फॅमिली सोलापूरची होती. म्हणजे बघा, सोलापूर साईडहून हे लोक इथं आलेले होते आणि जेव्हा त्यांना अडचण आली तेव्हा आजूबाजू लोकांना संपर्क केला गेला. तेव्हा गणेश भाऊ थोरात यांचा नंबर आला. गणेश भाऊ थोरात यांचा संपर्क नंबर जो 91 30 98 98 50 या नंबरवर त्यांनी संपर्क केला आणि त्यानुसार मान्य श्री गणेश भाऊ हे आपली स्वतःची गाडी घेऊन तिथे गेले आणि त्यांचं काम करून दिलं. तर ही सेवा आहे. आणखी एखादा असा अनुभव दुसरा? तर असे बरेच अनुभव आहे त्यांना. आता कसं आहे, आता प्रत्येक टायमाला तुम्हाला प्रत्येक अनुभव ते सांगणार नाही. बरेचसे अनुभव आहे आणि बऱ्याच वर्षापासून हे काम करताय आपल्या पारंपरिक पद्धतीने. म्हणजे वडिलांच्या जसं काम होतं तेच वंश परंपरा हे काम करू लागलेले आणि हे कार आणि मोटरसायकल हे काम करत असतात. तर ही परिस्थिती आहे मित्रांनो. प्रत्येक माणसामध्ये स्किल असते. तुम्ही ती स्किल चांगल्या प्रकारे ओळखण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. कारण की जोपर्यंत तुम्ही एकमेकात सामील होणार नाही तोपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारचं स्किल येणार नाही. जर तुम्हाला कधी गरज पडली तर पुन्हा तुम्ही गणेश भाऊ थोरात यांच्याशी संपर्क करावा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो ना, तेव्हा काय अडीअडचणी येते त्या कळायला लागतं. आपण 100-200 किलोमीटर गाडी चालवतो. त्या गाडी चालवत असताना गाडीमध्ये बऱ्याचशा अडचणी येत्या. कधी लाईटचा प्रॉब्लेम येतो, तर कधी टायरचा प्रॉब्लेम येतो, तर कधी स्टार्टरचा प्रॉब्लेम येतो, तर अडीअडचणीचे एकदम थोडे चालूच असतात. तर कधी गाडी खडखड काढते, तर कधी एखादा नटच पडतं, तर कधी छोटे प्रॉब्लेम राहतात, मोठे प्रॉब्लेम राहतात. मग अशा परिस्थितीमध्ये मनोधैर्य न खचवत देता आपल्याला जेव्हा बाहेर जातो बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. मी असे व्हिडिओ का टाकतो? तुम्ही आपल्या मित्रमंडळासोबत मोठ्या प्रमाणात पब्लिकमध्ये फिरत राहता, आजूबाजू परिसरात. आता माझा जो मित्रवर्ग आहे हा छत्रपती संभाजीनगर व देशभरात आहे. परंतु जेव्हा मी छत्रपती संभाजीनगरमध्ये माझी टाटा सफारी डॅकोर MS-20 BN 188 ही गाडी घेऊन जेव्हा फिरतो तेव्हा बऱ्याच टायमाला गाडी एखाद्या पंक्चर होती. कारण की जेव्हा तुम्ही ग्रामीण भागात जाता तर रोडची एकदम समस्या खराब आहे आणि केव्हा तुमच्या गाडीला टच बसेल केव्हा तुमच्या गाडीत खिळा घुसेल किंवा कधी गाडी तुमची पंक्चर होईल याचा काही सांगता येत नाही, नेम नाही. कारण की तुम्ही वारंवार तर गाडी खाली उतरून टायर बघू शकत नाही किंवा कोणता पार्ट तुमचा पडला किंवा एखादं कोणतं नट पडलं किंवा कोणतं टायर तुमचं एकदम बसलं वगैरे हे कळत नाही. तर चालते फिरते लोक तुम्हाला सांगतात, भाऊ तुमचं गाडी हवा एकदम उतरून गेली, भाऊ तुमचं असं झालेलं आहे, भाऊ तुमचं हे खाली पडलं. म्हणजे छोटे पार्ट आहे, विचार बी करू शकत नाही. तेव्हा आपण हे करू शकतो जेव्हा अडचणी येते तिथं. मग काल मी गाडी चालवत असताना अचानकच गाडीचा वेग कमी होऊन गेला. कारण की ऑलरेडी गाडीचा वेग 10-15च्या वर नसतो, 20 जास्तीत जास्त. मग अशा टायमाला जेव्हा गाडी वेग घेऊन राहिली नाही, खडखड वाजू राहिली, काय झालं तर लगेच साईडला गाडी उभी करून बघावं लागतं काय झालं. आणि कालची परिस्थिती तशीच होती. जेव्हा मी छत्रपती संभाजीनगरहून सकाळी लवकर निघून आपल्या नेहमीप्रमाणे रुटीनमध्ये फुलंब्रीहून कान्होरी बाबरा मार्गे थोडा रोडचं काम चालू आहे. आणि त्या रोडचं काम चालू असताना बऱ्याच ठिकाणी रोड खालीवर आहे किंवा मग कडी टाकलेली आहे. गाडी टाकताना मागं पुढे होतं, समोरून गाडी आली तेव्हा गाडीला क्रॉस टच बसतो, काही होतो. तर अशा परिस्थितीमध्ये गाडी कधी पंक्चर होईल सांगता येत नाही. परंतु मग या परिसरामध्ये माझा मोठा मित्रमंडळ वर्ग आहे, तो मला नेहमी सहकार्य करत असतो की काही अडचण आली तर लगेच फोनच्या माध्यमातून. मग कालची परिस्थिती अशी होती, जेव्हा गाडी पिकअप घेऊन उतरून बघितलं तर एक टायर बसलेलं. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे? माणूस गळून जातो एकदम मनुष्य ठिकाणी, आपण एकटेच आहोत आणि आता इथं गाडी पंक्चर झाली, आता काय करणार आहे? तर हिंमत खचून जायचं नाही. अशा ठिकाणी
आपले जे मित्रमंडळ आहे त्या आजूबाजू परिसरामध्ये त्यांना कॉल करायचा किंवा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कॉल करायचा, हात द्यायचा त्यांना, मोटरसायकलवाल्यांना हात द्यायचा. ते लोकं थांबतात, ते सांगतात की भाऊ अशाच ठिकाणी गॅरेज आहे, त्यांचा हा नंबर आहे, त्यांना तुम्ही कॉल करा किंवा मग तेच लगे लिफ्ट देतात तुम्हाला, तिथे घेऊन जाता. तुम्ही गाडीत लॉक करून जायचं. कारण की अशा परिस्थितीमध्ये गाडी साईडला लावून जर तुम्ही गेला आणि काही तुम्ही मदत मिळवली तर लवकरच तुम्हाला मदत मिळते आणि लोक सहकार्य करता. फक्त त्यांना घेऊन गेला, त्यांची गाडी वापरली तर त्यांना डिझेल पैसे द्या. नुसतं सॉरी आणि थँक्यू म्हणून चालणार नाही. तर तुमच्या गाडीला पेट्रोल लागतं. त्यांची छोटी गाडी असतील, त्यांची गाडी तुम्ही घेऊन गेला, वापरला, त्यांचा वेळ वाटला तर त्यांना चहा-पाणी पाजा, 2 पैसे त्यांना द्या. कारण की कुठेतरी हा व्यावहारिक दुनिया आहे, म्हणजे व्यावहारिक राहायचं. नुसतं वरच्यावर थँक्यू भाऊ तुम्ही खूप मदत केली वगैरे हा प्रकार चालणार नाही. ज्या माणसानं म्हटलं बी राहू द्या साहेब तुम्ही आमच्या कारण, तर तसं चालणार नाही. तुम्ही 100% त्या माणसाचे जे आहे तुम्ही काम करून घेतलं तर 2 पैसे त्यांना द्यायचेच. ही मानसिकता ठेवायची कधीही. नसता काय होतं माहिती आहे का, तुम्हाला तिथे मदत करतील, पण जेव्हा दुसरा व्यक्ती जाईल ना त्यांना ती मदत होणार नाही. ते म्हणतात की साले हे लोकं जे आहे हे असेच नुसतं वरच्यावर थँक्यू म्हणून निघून जातात. तर मदत ही करत राहायची. तुम्हाला कितीही राग आला असेल, तुम्हाला कितीही तुम्ही स्वतः एकदम हे राहत असेल तर नक्कीच प्रेमानं बोलायचं, एकमेकांना मिक्स व्हायचं आणि कुठेतरी बाहेर गेल्यावर तुमच्या हे लक्षात यायला लागतं. आज आता हे जे मित्र आहे आमचे मित्र माननीय श्री गणेशभाऊ थोरात, हे शेलगावचे प्रॉपर, पण नाचनवेल चौफुली तालुका जिल्हा छत्रपती संभाजी इथं यांचं विश्वकर्मा टायर्स रिपेअरिंग पंक्चर वगैरे दुकान टाकलेली आहे. हे वर्कशॉप यांचं इतकं शानदार आहे की आणि यांच्यामध्ये मास्टर की असेल, यांना कोणत्याही गाडीचं काम सहज जमतं टायरच्या बाबतीत म्हणते. तर यांच्यावर आपण गाड्या चालवतो, यांच्या भरोशावर आपण या परिसरामध्ये फिरतो. म्हणून मित्रांनो, जेव्हा बी तुम्हाला या आजूबाजू परिसरात काही अडचण आली तर तुम्ही नक्कीच आमचे जे मित्र आहे मान्य श्री गणेशभाऊ थोरात यांचा नंबर मी वर दिलेला आहे. तो नंबर बघून तुम्ही त्या नंबरवर संपर्क साधून त्यांच्यासंग कॉन्टॅक्ट करू शकता. मग गाडी तुम्ही म्हणशाल गाडीचं प्रत्येक टायमाला टाकलं तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये गाडी चालवता तर प्रत्येक टायमाला गाडीची मेंटेनन्स तुम्हाला सांभाळावं लागतं. जर तुम्ही गाडीची मेंटेनन्स सांभाळला नाही तर मग तुम्ही मार्केटमध्ये फिरूच शकणार नाही आणि तुम्ही गाडीशिवाय बाहेर चालूच शकत नाही. आणि गाडीमध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम जे येत राहतात ते प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करत राहावं लागतं. म्हणून कधी अहंकार करू नका. आणि आता माझ्याकडे स्टेपनी होती, स्टेपनीचं आता हे कवर आहे, स्टेपनीचं कवर आता माझ्याकडे गाडीचं थोडंसं वेगळं सिस्टम आहे, ते बाहेरमध्ये कवर ठेवून दिलं होतं. मग गाडी जेव्हा तुम्ही वापरता तर तुम्हाला अडचणी येणार, अडचणी आली की त्या अडचणी तुम्हाला पुन्हा दुरुस्त करून घ्यावं लागणार आहे, ते सोडावं लागणार आहे आणि ते सोडवून पुन्हा तुम्हाला तुमच्या मार्केटनं चालावं लागतं. अशी परिस्थिती आहे. आज हे बघू शकता तुम्ही. आता सर्व व्हिडिओ काढले जात नाही. बऱ्याच टायमाला गाडी जिथं पंक्चर झाली तिथला व्हिडिओ काढले गेला नाही आणि परिस्थिती काय झाली ते सगळं आपण आपल्या ज्या ह्या चॅनलवर दाखवायचा प्रयत्न करतो. पण तो व्हिडिओ काढत असतो तोपर्यंत अडचण इतकी असते की ती अडचण लक्षात येत नाही. काय व्हिडिओ केव्हा काढणार आहे? तर अशी परिस्थिती आहे. तर मग लक्षात येत नाही. आता पहिले तर मदत मागावी लागते. स्वतः सगळं करता येत नाही आणि हे लोक मास्टर असतात. आता ज्या ठिकाणी गाडी पंक्चर झाली त्या ठिकाणी सगळं करणं होतं. जॅक लवकर लागत नाही, जॅक लावता येत नाही, गाडी एकदम खाली बसून जाते. मग अशा टायमाला काय करायचं? तर मग असे हे जे दगड आहे वगैरे हे या पद्धतीनं सिस्टम करावं लागते. म्हणजे दगड नाही, हा लाकडाचा तुकडा आहे, हा लाकडाचा तुकडा कसा लावला गेला, मग त्याच्यावर स्टँड करलं गेलं. नंतर गाडीचं थोडं पुन्हा मेंटेनन्स केलं गेलं. जेव्हा आपण गॅरेजवर आलो, गॅरेजवर बरंच सामान असतं. म्हणून मित्रांनो, गाडीमध्ये तुम्ही तुमच्या चाकं खोलाचा जो पाना असतो, व्हील पाना, तो संग ठेवायचा. अशा प्रकारचे ह्या गाडीचं माझ्या जॅक ठेवायचा आणि जॅक खोलण्याचा तो पाईप लंबा, तो पाईप बी ठेवायचा. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये सुरुवातीला असतातच, त्यात काही शंका नाही. पण जर नसेल तर तुम्हाला मार्केटमधून छोट्या छोट्या गोष्टी एकदम कमी पैशामध्ये त्या भेटतात आणि त्या अवेलेबल करून घ्यावाच्या असतात. जेणेकरून तुम्हाला, आता मी स्वतःसुद्धा हे खोलू शकतो, मला सगळं करता येतं. परंतु कधी कधी काय वाटतं की हे करताना आपल्याला पाहिजे तसं टायर मग लवकर खोलत नाही, लवकर नट पॅक होत नाही. मग आपले जर कधी आजूबाजूची ओळख आहे ना, आजूबाजू मित्र कंपनी आहे तर त्यांच्यासंग संपर्क करून तुम्ही प्रॉपर माणसाला बोलवून त्यांच्याकडून उभी करून घेऊ शकता. चंद पैशामध्ये हे लोक करून देतात. ह्या लोकांना काही पैसे जास्त अपेक्षा नसते, परंतु लोकांना मदत कशी होईल ना आपल्याला कसा आशीर्वाद भेटेल या दृष्टिकोनातून हे लोक काम करत असतात. परंतु त्यांचं इनिशियल जे आहे थोडं होत नाही, त्यांना ते अमाऊंट घ्यायला पाहिजे, जेणेकरून मग त्यांचा उत्साह वाढतो आणि त्यांना त्या कामाच्या उत्साहामध्ये, कारण ही स्किल वर्क आहे,
तर ही परिस्थिती आहे मित्रांनो. गाडी मी जेव्हा हे करतो, वापरतो, तर गाडीचं बऱ्याचशा गोष्टी लक्षात यायला लागतात. आता काय चालू आहे, गाडी कोणत्या कंडिशनमध्ये आहे, गाडीचं फायरिंग काय म्हणू लागलेली आहे, गाडी का इकडे तिकडे ओढू लागलेली आहे का, मग व्हील बॅलन्सिंग करायची का, व्हीलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, गाडी वेग घेऊ राहिली नाही, मग कोणत्या गाडीमध्ये चाकामध्ये हवा कमी जादा आहे. तर या सगळ्या गोष्टी समोर येत असतात. मी गाडीचा हवा चेक करत राहतो हमेशा. आणि अशा टायमाला 2 शब्द तुमच्या खालीवर बी होता, परंतु खालीवर घेतलेले शब्द पुन्हा संयम ठेवायचा. रोडवर जेव्हा तुम्हाला फिरायचं आहे, तर रोडवर तुम्हाला एकमेकाच्या सहाऱ्यानं, सहकार्याने फिरावं लागतं. तुम्ही जर चालत असलं, तर तुम्हाला चाललं कोणी नसतं, तर तुम्ही काय करणार आहे काम? म्हणून कधी-कधी मी व्हिडिओ बनवत असतो आणि मला ज्या अडचणी आल्या, मी त्याबद्दल जास्त व्हिडिओ बनवतो. जेणेकरून माझ्या अडचणी तशाच बऱ्याचशा लोकांची सुद्धा अडचणी आणि त्यातून त्यांना मार्ग कसा काढायचा आहे. तर जेव्हा तुम्ही गाडी लाईनमध्ये बाहेर फिरता, तर तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात त्या फील्डमध्ये तुम्हाला गाडीसुद्धा वापरणं गरजेचे आहे. आणि आज जेव्हा मार्केटमध्ये फिरता, तर मार्केटची सिच्युएशन काय आहे, तुम्हाला विविध प्रकारचे लोक भेटतील आणि ते बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवतील. मलासुद्धा अशा बऱ्याचशा लोकांनी मला ह्या गोष्टी शिकवलेल्या आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही कुठंतरी ना तुमच्यामध्ये बी या स्किल आहे आणि या स्किल तुम्ही वापरत राहायच्या. जेव्हा जेव्हा हे सगळं करत असता, आता गणेश भाऊ थोरात हे मास्टर माइंड त्यांचं दुकान आहे. या दुकानामध्ये मग त्यांचं हे जे बघितलं, तर त्यांना मग मला व्हिडिओ काढायचा जो इंटरेस्ट होता तो वाढला. आणि मग गणेश भाऊनं ज्या पद्धतीनं बोलणं चालणं केलं, त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं, तर त्यांची जी आहे पोझिशन, मी बराच वेळ इथे घातला. म्हणजे मला बाहेर माझं काम संपलं, मी निघून जाऊ शकत होतो, परंतु तसं नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीनं आपल्याला सहकार्य केलं, तर मग त्यांनासुद्धा आपल्या चॅनलच्या दृष्टिकोनातून त्यांना समोर आणायचं, त्यांची बी स्किल लोकांना दाखवायची. आता या आजूबाजू परिसरामध्ये तुम्ही गाडी वापरता, हे गाडीवाले आले, यांचं काय काम आहे ते त्यांना जाऊन सांगतात. आपलं काम करत असताना काय अडचण आहे बा, छोटं काम असलं तर लगेच करून देतं, आमचं काम मोठं काम आहे, नाही मी हे केल्याशिवाय करणार नाही, असं ते बोलत नाही. ते म्हणतात की बा ठीक आहे, काय तुमचं सांगा, मग तेवढं ते काम करून देण्याची त्यांची मानसिक तयार होऊन जाते. आता ते आले, त्यांनी छोटंसं काम करण्याची मानसिकता ठेवली. त्यांनी सांगितलं काय हवा चेक करायची. हवा चेक करण्यासाठी त्यांनी लगेच कॉक चालू केला, त्यांचा पाईप काढला आणि 2-4-5 मिनटासाठी इनिशियल अमाऊंट राहतं छोटंसं, ते काही का असेना, परंतु आम्हाला त्याची गरज आहे. त्या गरजेसाठी ते लगेच तयार झाले आणि त्यांनी एका मिनिटामध्ये ते पाईप काढून सगळ्या जे आहे चाकाची हवा चेक करणं सुरू केली. आपण जेवढी सांगली तेवढी हवा चेक करून देता. काळजीपूर्वक बोलायचं, तेवढ्या पैशासाठी त्यांना नाराज करायचं नाही. हवा जेव्हा फोर व्हीलरची तुम्ही हवा भरता या आजूबाजू परिसरामध्ये ₹20 घेतात जास्तीत जास्त. तर त्यांना ₹20-30 कधी दिले, तर कधीही चांगलेच आहे. मित्रांनो, जर त्यांनी म्हटलं राहू द्या, तर राहू द्यायचे नाही. त्यांना तुम्ही त्यांचे पैसे देऊन टाकायचे. कारण की प्रश्न काय राहतो, ₹10 ते ₹20 असतो. परंतु जेव्हा आपली गाडी एखाद्या ठिकाणी खराब होऊन जाते, तर तो वेळ वाया जातो. जातो, पुन्हा ते सगळं पार्ट चेंज करणं पडतं, दुसरं पार्ट तिथे ठेवावं लागतं. तेव्हाचा तुम्ही तो खर्च बघा, बाकीच्या गोष्टी बघा. मग जर कधी जेव्हा आपण गाडी चेक करतो, जेव्हा हे लोकं आपल्याला सहकार्य करतात, तर यांचे इनिशियल अमाऊंट ₹20 होता फक्त. एखादं 1 चाक केलं ते ₹5 घेतात, 2 चाक केले 10 घेतात आणि 3 केलं तर 15 घेतात, 4 केलं तर बऱ्याच टायमाला ते ₹20 घेतात. ₹20 काहीच नाही आहे. हवाशिवाय गाडी चालू शकत नाही. हवा चारी चाकामध्ये व्यवस्थित असली तर एखाद्या चाकातून हवा कमी होऊन जाते आणि मग तेव्हा तुम्हाला अडचण येते. तर मग तेव्हा ती गाडी बॅलन्स घेत नाही. त्यानं पैसे घेतले, व्यवहार संपला. आणि मग असे बरेच जे काम आहे, छोटे-छोटे कामे, आता आमची गाडी करत असताना मला काय छोटी, पण माझं असं म्हणणं होतं, जर गणेश भाऊ आहे, चांगले स्किल वर्कर आहे, यांच्यामध्ये चांगली क्वालिटी आहे, तर त्यांच्या कलागुणांना वाव कसा भेटेल, त्यांच्यामधली स्किल कशी तुमच्यापर्यंत पोहोचेल, यांना बघून तुम्ही काय शिकला. इनिशियल कामामध्ये माझे सर्व मित्र काही करोडपती नाही आहे, माझ्यासारखे स्व आहे, तर हे जे आहे हे चांगले काम करत राहतात. मग यातून तुम्हाला काय बोध घेता येईल, काय तुम्ही करू शकता. आता मी यांचं बघू माझ्या गाडीचं काम मी बरंच करू शकतो. मला बऱ्याच गाडीचं काम करता येतं. आता हे गणेश भाऊ यांनी ते गाडीचं टायर खोललं. त्या टायरमध्ये काय प्रॉब्लेम होता, तर एक मोठाच खिळायच्या दृष्टीला होता आणि ते आता दाखवतीलच कशा पद्धतीनं त्यांनी ते खोललं ना. आता ते चेक करू लागले. ते बघू शकाल तुम्ही.
की कशा पद्धतीने त्यांनी तो हे खेळा काढलेला आहे, खेळा वापरला दाखवला आणि तो खेळा हे करू लागलेले. आता मी त्याला वर घेणार असे थोड्या वेळानं. तर मित्रांनो, आता खेळा घेऊन त्यांना पुन्हा दुसरं ट्यूब टाकायचं आहे, ट्यूब चेक करणं आहे. त्याने ट्यूब काढलं तिथून, ट्यूब काढून आता ते ट्यूब ते टू व्हीलरचं आहे. टू व्हीलरचं जरी असलं, फोर व्हीलर जरी असलं तरी हे तुमचे पंख आहे तुम्हाला सहज उडवून खूप लांब घेऊन जातात. आपली चालण्याची स्पीड काय आहे तर तुमच्या लक्षात येतं की आपली चालण्याची काही स्पीड काहीच नाही. परंतु टू व्हीलरची असो, फोर व्हीलर असो, तुम्ही ताशी 60 किलोमीटर, 50 किलोमीटर, 70 किलोमीटर, 80 किलोमीटरच्या हिशोबानं चालतात. काही काही लोक जोरानं चालतात. जोरानं गाडी चालवायची नाही, छोटी छोटी मिडियम गाडी चालवायची, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. गाडी तुमची कुठेही खराब झाली तुम्ही जागेवर उभी करायची आणि आपल्या पद्धतीनं जेव्हा तुम्हाला काही अडचण आली तर मी गणेश भाऊचा नंबर घेऊन घेतला आणि त्यांचा नंबर घेऊन मग मला काही अडचण मी त्यांना विचारपूस करतो. त्यांच्याकडून होत नसेल तर दुसऱ्याला सांगता. मग ही काय माहिती आहे का, ही एकमेकाला कोऑपरेट करण्याची भूमिका आहे. आता हे व्यक्ती आहे, यांची ती टू व्हीलर होती, त्यांनी चेक करू लागलेली, ती हवा चेक करू लागलेली, कशा पद्धतीनं तुमचं गाडीचं पंक्चर झालेलं आहे आणि कसं. मग त्यांनी ते आरपार खेळा घुसला होता म्हणून त्यांनी पूर्ण टायर खाल्लं, पण टायर बदलावं लागणार आहे अशी परिस्थिती आहे. आता त्याला ते हे टायरच्या हातून पुन्हा कवर लावावं लागतं की ट्यूबसाठी कवर, की जेणेकरून यामुळं ज्यादा जी ट्यूब आहे खराब होणार नाहीत. मग ट्यूब जेव्हा खराब होतं तेव्हा त्याच्यावरून कवर लावलं जातं. कारण की टायर जर काही तुमचं एखाद्या टायमाला थोडं वीक झालं तर तेव्हा तुम्हाला ते लागतं. हे बघा, हे चेक करून सांगू लागले त्याला आरपार गोष्टीला याचं पंक्चर बनणं शक्य नाही आहे. म्हणून खराब झालेलं ट्यूब आहे, नवीन ट्यूब वापरा. कारण की या ट्यूबमुळं पुन्हा तुमची अडचण वाढेलच आणि मग पुन्हा गाडी थोडी दूर गेली की पुन्हा खराब होऊन जाईल. आणि मग त्यापेक्षा मग काम तर करूच लागलं तुम्ही, मग व्यवस्थित करायला काय हरकत आहे. मग त्यांनी आता हे जे कवर आहे जुनं ट्यूब कवर, टायरमधून आतून ट्यूब कवर ज्यांनी टाकून टाकलेलं आहे आणि मग आता त्यांनी ते टायर खराब झालं त्याला काढून फेकून द्यायचं आहे. तर मग तेच पुराणं ट्यूब कवर त्याला काढून फेकलं आणि आता हे नवीन ट्यूब कवर बनण्यासाठी ते जुनं हे जे खराब झालेलं ट्यूब आहे त्याला त्याची हवामानाचं जे आहे ते काढून टाकलं आणि त्याला कापून व्यवस्थित पुन्हा ते त्या टायरच्या मध्ये आणि ट्यूबच्या वरून कशा प्रकारचे त्यांना सपोर्टिंग लावता येते ही स्किल असते. यामुळं टायरला बराच सपोर्ट भेटतो आणि टायर बरंच सपोर्टिंग करतं अशी पद्धत आहे. म्हणून अशा पद्धतीनं हे जे गणेश भाऊ थोरात आपल्या ज्या आजूबाजू परिसरातील नागरिकांसोबत सहकार्याची भूमिका ठेवतात. तर हे आमचे मित्र आहे मान्य श्री राजपूत साहेब आणि आम्ही आता त्यांच्या आजूबाजूला उभं राहिलो. कारण की राजपूत साहेब आणि मी बऱ्याच दिवसापासून मित्र आहोत आणि राजपूत साहेब जेव्हा मी या बाजू परिसरात भेटतात मित्र कंपनी सहाऱ्यानं आम्ही चर्चा करतो. आमचे मित्र मान्य श्री किरणभाऊ धुमाळ यांची हॉटेल तृप्तीमध्ये आम्ही नेहमी बसत असतो. या ठिकाणी आमचे बरेच मित्र आहेत. तर यापैकी रवींद्र पिंपळे साहेब आहे, तर पुन्हा मोरे साहेब आहे, पुन्हा बरेचसे जे मित्र आहे हे एकमेकाच्या सहकार्यानं कंपनीच्या माध्यमातून आम्ही बसत उठत असतो. तर मग त्यापैकी आमचे राजपूत साहेब जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्या बोलण्या चालण्यात एकदम ते आपुलकीचं प्रेम राहतं. आणि ही जे मित्र कंपनी आहे हा सहारा आहे. अननोन ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता, नाचनवेल माझं काही गाव नाही आहे, परंतु मी ह्या एरियात जेव्हा चिंचोली जात असतो तर मग ह्या लोकांशी माझा संपर्क तयार झाला. ही लोक मला नेहमी केव्हा मी काही गरज पडली तर मला हाय हॅलो नमस्कार करतात आणि यांच्यासोबत राहून बऱ्याचशा गोष्टीचं. कारण की बघा इथं खूप लोक तुम्हाला कॉपरेट करू शकता, बऱ्याचशा तुमच्या अडीअडचणी सामील होतात. जेव्हा तुम्ही पब्लिकमध्ये जाता तर तुम्ही त्या पद्धतीनं पब्लिकमध्ये उभं राहायचं. आता हे जे टायर आहे यांनी खोललं, ते केलं, व्यवस्थित बसवलं, त्याची हवा गिवा मारली. आता ते सगळं पुन्हा हवा चेक करून पुन्हा त्याला फिट करण्याची त्यांची मानसिकता आहे. तर हे जे मित्रमंडळ आहे हे मित्रमंडळ आपल्याला सहकार्य करत असतं. आता पुन्हा आमचे मित्र आहे भगवान बोकोडले, हे सुद्धा आम्हाला इथे सहकार्य करत राहते. पुन्हा तिथे भगवान उजंगले आहे ज्यांचं नाचणं तिथे यांचंसुद्धा बालाजी कलेक्शन आणि नवीन गाड्यांचं शोरूम त्यांनी टाकलेलं आहे. आता टू व्हीलरचं तर अशा प्रकारे इलेक्ट्रो व्हेकलचं त्यांचं शोरूम आहेत. अशा प्रकारे या मित्र कंपनीत जोडलेलो आहोत. आणि हे जे मित्र कंपनी आहे ही मित्र कंपनी आपल्याला बऱ्याच टायमाला सहकार्य करू शकते
आणि करत राहते. म्हणून ज्या परिसरात गेलं त्या परिसरात तुमच्या मित्र कंपनीचा तुम्हाला तिकडं काम करायला उत्साह वाटतो. तर जेव्हा गणेश भाऊ त्यांची स्किल बघितली, काम करण्याची पद्धत बघितली, तर किती एकदम फास्ट यानं तिथे काम करू लागलेले. तर तुम्हीसुद्धा तुमच्या परिसरामध्ये असे स्किल वर्कर असतात, यांचे स्किल तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवायचं. यातून तुम्हाला बोध घ्यायचा आहे मित्रांनो. जर तुम्हाला ज्या गोष्टी येत असतील त्या गोष्टीमध्ये तुम्ही त्या सेवेमध्ये रूपांतर करा आणि सेवेतून व्यावसायिकताला मग तुम्ही ते रूपांतर होऊ शकता. मग तुम्ही आजूबाजू परिसरात आणि तुम्हाला काहीतरी करण्याची तुमची मानसिकता आहे, तर त्या टायमाला तुम्ही अशा प्रकारे छोटे मोठे दुकान टाकून तुम्ही तुमचा 2 पैसे कसे कमावले जाईल या स्किलचा वापर करू शकता. आता जेव्हा मी बऱ्याच लोकांना, मला बराच वेळ असतो, बऱ्याच नागरिकांमध्ये पोहोचतो, बऱ्याच लोकांना माझा संपर्क असतो, तर तेव्हा यांच्याकडून मला काय शिकता येईल. आता मी एक गाडी, माझ्याकडे 2 व्हीलर आहे, माझी जे फॅशन प्रो गाडी आहे, जेव्हा मी ती बी घेऊन फिरतो आणि तिला बी काही अडचण आली तर असेच मित्र कंपनी मला सहकार्य करतात. कारण माझी अशाच प्रकारची मोटरसायकल पंक्चर झाली आणि जेव्हा पंक्चर झाली लवकर लक्षात आली नाही आणि संध्याकाळचा वेळ, मग अशा टायमाला काय करायला पाहिजे, तर चौक्याच्या घाटामध्ये ती आजूबाजू परिसरात पंक्चर झाली, मग तिथंसुद्धा असं एक छोटंसं दुकान होतं. मग जेव्हा मी गाडी लुटायला लागलो किंवा बघायला लागलो तर आजूबाजू लोक येऊन सांगतात की भाऊ तुमची गाडी खराब झाली, या ठिकाणी दुकान आहे तिथं जा. तर मग तिथं मी गेलो आणि माझं पंक्चर झालं होतं गाडीचं, पाहिलं तर माझं ट्यूब घेऊन टाकून घेतलं. 200-300 रुपयामध्ये काम होऊन जातं. मित्रांनो, आपल्याजवळ 2 पैसे असतातच आणि 2 पैशाच्या माध्यमातून आपण बाहेर फिरत असतो. बाहेर फिरता तुम्हाला जर कधी वडिलाचं मोठं व्हायचं असेल, पब्लिकमध्ये फिरायचं, आणि जेव्हा पब्लिकमध्ये फिरलं तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकायला भेटत्या आणि त्यांच्यातून तुम्ही तुमची स्किल वापरू शकता. पण तुम्हाला थांबावं लागेल, बघावं लागेल. वाईट गोष्टीची नांदी न लागता चांगल्या गोष्टी कारण तुम्हाला थांबावं लागणार आहे, चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकावं लागणार आहे आणि त्या शिकून लोकांनासुद्धा तुम्हाला मेसेज द्यायचा आहे. तुमची जबाबदारी आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही जबाबदारीनं पब्लिकमध्ये चालता तेव्हा तेव्हा तुम्ही तुमचं अस्तित्व उभं करत असता. आणि आता बघा, गणेश भाऊची गाडी कंप्लीट झाली, गणेश भाऊची गाडी जेव्हा कंप्लीट झाली, आता समोरच्या व्यक्तीला लगेच डिलिव्हरी भेटून गेली, काम करता लगेच चालतं त्यांनी करून दिलं. तर हे विश्वकर्मा टायर्स अँड पंक्चर फॅब्रिकेशन वर्कशॉप. जय हिंद, जय महाराष्ट्र.